देवासी आवड़े
दिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा गोपीचंदन टिळा टिळा तुळसी माळ रात्र दिवस तुळसी माळ तुळसी माळ गोपीचंद टिळा गोपीचंद टिळा तुळसी माळ कळवळा वैष्णवांचा 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 वर्णमाला वैष्णवांचा हृदये कळवळा कळवळा हृदय कळवळा कळवळा हृदय कळवळा हृदय कळवळा हृदय कळवळा
हृदय कळवळा आना आवडी देवासी ऐका तू प्रकार, आवडी देवासी ऐका तू प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, रांचा कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
दया दयाळा हे करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितिं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालंकृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिपरब्रह्मस्वरूपं जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कारोनी आता विठ्ठल 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 पुंडलिका आवडी देवासी ऐका तो प्रकार आवडी देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आज आपल्या श्री क्षेत्र आंदरसूल या गावी वैकुंठवासी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूजनीय परम श्रद्धेय सुभाष गुरुजी महाराज पाठक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्तानं संत श्रेष्ठ संत निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह
प्रवचन कीर्तन आदी करून कार्यक्रम या ठिकाणी 3.5 दिवसाचा नाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी, समस्त पाठक परिवार व आपण सर्व माता भगिनी या महापुरुषांच्या सहकार्यानं गायनाचार्य, मृदंगाचार्य, सुंदर असे असणारे बालगोपाळ, विश्ववंद्य माऊली ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे संस्थापक वैकुंठवासी अनिल महाराज जमधडे यांचे असे असणारे बालगोपाळ आपल्या गावामध्ये कोणताही नाम सप्ताह, काही धार्मिक कार्यक्रम उत्सव असेल तर त्या कार्यक्रमाकरता त्यांची आवर्जून उपस्थिती असते। त्यामध्ये प्रामुख्यानं आपण सर्व महाराज मंडळी व बाहेरून आलेले गावोगावचे भजनी मंडळी सर्वांचं विशेष योगदान या सप्ताहाकरता आहे। त्यात गुरुजींची असे असणारे दोन्ही चिरंजीव वेदशास्त्र संपन्न अमृत गुरुजी पाठक व वेदशास्त्र संपन्न सागर गुरुजी पाठक, दुसरे गजानन गुरुजी आदी करून समस्त ब्रह्मवृंद परिवार व आपण सर्वच या मंदिराचे देवस्थानचे सर्व ट्रस्टी मंडळी आणि आवर्जून नित्य कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहणारे माता भगिनी सत्पुरुष आणि सुंदर अशा प्रकारे ज्यांची मंडप व्यवस्था आहे, संशिष्टीमाय श्रीराम मंडप 22कर अंदरसूल आणि पुन्हा आपल्या या प्रत्येक असणाऱ्या कार्यक्रमाकरता ज्यांचं सुंदर असं असणारं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं चित्रीकरण करणारा जो एक चॅनल आहे नामाचा गजर, की जिथं कुठं भगवंताची कथा, कीर्तन, पारायण, प्रवचन आदी करून कार्यक्रम महाराष्ट्रात जे होतात त्याचं असणारं चित्रीकरण प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून घडत असते। विठ्ठल 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 सध्याच्याला पितृपक्ष चालू आहे। भाद्रपद वद्य पितृपंधरवाडा। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये 100 विभूती सांगत असताना सांगतात की या पितरामधली जी असणारी देवता आहे ती आर्यमा नावाची देवता, ते माझं स्वरूप आहे। पितृणार्यमस्यास्मी यम संयमतामहम, की असा असणारी पितर जी देवता आहे तिच्यामध्ये पितर रूपानं मी प्रत्यक्ष भगवान विष्णू परमात्मा त्या ठिकाणी नांदतो आहे। आपल्या या महाराष्ट्रामध्ये, भारत भूमीमध्ये अनेक महापुरुष, थोर संत, ऋषी मुनी, भगवत भक्त, देशभक्त आणि समाजाची, जनता जनार्दनाची सेवा अनन्य भावनेनं, श्रद्धेनं उपासना करणारे महापुरुष, त्यांच्या वास्तव्यानं पुनीत पावन झालेली भारत देश मायभूमी आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्र जो आहे तो असा असणारा संतांची पुण्य पावन भूमी आहे। जगाच्या पाठीवर याच पितृपंधरवाड्यामध्ये, पितृपक्षामध्ये 750 750 वर्षापूर्वी विश्ववंद्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणारं श्री क्षेत्र प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी पितृपक्षामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा कोणाला बोलवलं? पितर लोकामधून। या विश्वामध्ये अशी असणारी ती आगटीत घटना आहे, मागही कधी घडलं नाही आणि पुढेही कधी घडणार नाही। पितरांना भोजनाला आमंत्रित करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही। आपण श्राद्ध कर्मानुसार पितरांना असं असणारा नैवेद्य, पूजा, तर्पण विधी सर्व यथासांग करतो, पण ज्या जगाचा नियंता असणारा परमेश्वर विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं या पृथ्वी तलावर अवताराला आल्यानंतर त्यांच्या अशा असणाऱ्या काही धर्म कार्याकरता काही काळ पैठण क्षेत्र या ठिकाणी वास्तव्य केलेलं असताना याच पितृपक्षामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा
पितृभोजनाचा योग आला. मग आता आल्यानंतर जी 4 परब्रह्म मूर्ती हे भगवंताचीच अवतार आहे. ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. त्याच प्रकारे सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला आदी शक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागी पायी. की ब्रह्मा विष्णू महेश आदी मायेनं असं असणारं अवतार कार्य सिद्ध करण्याकरता या पृथ्वीतलावर जो अवतार त्यांनी धारण केला, त्यांच्या वाटचालीच्या जीवनाच्या धर्म आणि कार्याकरता काही काळ घालवत असताना प्रतिष्ठान श्रीक्षेत्र पैठण या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वामध्ये जगामध्ये अलौकिक असं असणारं जे कार्य पहिल्यांदा पितर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या पृथ्वीतलावर जीव घातले. मग त्यांच्यानंतर 350 वर्षांनी त्याच प्रतिष्ठान त्या पैठण ठिकाणी आणि दुसरा भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे माऊली ज्ञानेश्वर महाराजांचाच अवतार संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांनी सुद्धा काय केलं, पितरांना जीव घातलं. की नवे हा सामान्य महिमा संतांचा, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नवे हा सामान्य महिमा संतांचा. हा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती हातीचा मूर्ती देवी, आ मूर्ती देवी, मूर्ती देवी, मूर्ती देवी, आ नवे हा सामान्य महिमा संतांचा, नवे हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती देवी, मूर्ती देवी, मूर्ती देवी, नवे हा सामान्य महिमा संतांचा. हे नवे हा सामान्य
संत श्रेष्ठ निळोबा महाराज सांगतात, नवे असामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी। या विश्वामध्ये दोनच समर्थ आहेत। कोण दोन समर्थ आहेत? तर पहिला भगवान परमात्मा समर्थ आहे। भगवंताच्या सत्तेने विश्व चालतंय, भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळावर ज्याचं नियंत्रण आहे तो ईश्वर आहे। आणि दुसरे संत भगवंताचे असं असणारं प्रतिरूपच आहे। म्हणून पहिला भगवंत समर्थ आहे आणि दुसरे संत समर्थ आहे। भगवंताच्या इच्छेनं सत्तेनं हे विश्व चालतंय। विश्व म्हणजे सामान्य नाही। विश्व शब्दाची व्याप्ती जरी सूक्ष्म दिसत असली पण त्याचा विस्तार जो आहे तो व्यापक आहे। मग हे विश्व जे भगवंताच्या सत्तेनं जे चालतंय, मग त्याची प्रचिती, त्याचा आत्मबोध, त्याचा तत्वबोध या महापुरुषांना, संतांना, सिद्धांना, उपासकांना आलेला आहे। त्यामुळे ते भगवंताच्या विषयी संत हे कृतज्ञ आहेत। आणि सामान्य जीव भगवंतानीच निर्माण केला, पण सामान्य जीव भगवंताविषयी कृतज्ञ नाही। त्याचा भाव कसा बदलतो? कृतज्ञपणाचा बदलतो। ज्या भगवंतानी ज्या जीवाला निर्माण केलंय तो जीव काही काळानं त्याला बुद्धी, शक्ती, युक्ती या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर भगवंताचा अधिष्ठान तो अगदी कसा विसरतो? सहजतेनं विसरून जातो। ज्या भगवंतानं ज्या जीवाला जीवदान दिलंय, मनुष्य शरीर दिलंय, बुद्धी दिली, योग्यता दिली, रूप दिलंय, गुण दिले, नाम दिलंय, हे सर्व भगवंताच्या इच्छेनं प्राप्त झालेलं जरी असलं तरी पण जीवाला ते सर्व काळ टिकून ठेवता येत नाही। भगवंतानी रूप जरी दिलं पण त्या रूपाला काय आहे? मर्यादा आहे। बालपणात जे रूप आहे गोंडस आणि सुंदर सुजान, तेच असणार बाल्य अवस्थेचं रूप म्हातारपणामध्ये राहतं कधी नाही। शरीर तेच आहे, गाभाई तोच आहे, पण त्याला भूत भविष्य वर्तमान तिळी काळाच्या गणनेत बांधले गेल्या असल्यामुळं जी बाल्य अवस्थेचं स्वरूप आहे ते वृद्ध अवस्थेत नाही। जी बुद्धी तारुण्यात आहे तीच बुद्धी वृद्धपणामध्ये नाही। ज्या तारुण्याच्या शक्तीनं, युक्तीनं, बुद्धीच्या प्राबल्यानं विश्वामध्ये असं असणारं आकलन न होणारं जे ज्ञान आहे ते आकलन करण्याचा प्रयत्न ती बुद्धी करते। मग करत असताना या विश्वामध्ये सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कोणतंही क्षेत्र असेल तरी पण मानवानं काय केलंय? बुद्धीचा असं असणारा बुद्धीचा जो विकास केलाय, बुद्धीची शक्ती जी आहे ती पणाला लावून अणु परमाणु नव्हे विज्ञानवादामध्ये हे जरी सिद्ध होत असलं तरी आमच्या आध्यात्मिक परंपरेमध्ये, उपासनेमध्ये संतांनी, सिद्धांनी, महापुरुषांनी, सज्जनांनी तेच ईश्वरी तत्व या भूत प्राणी मात्रामध्ये बघितलं। मात्र भूत प्राणी मात्र जे आहे, मात्र आपल्याला प्राणी मात्र म्हटल्यानंतर पशु पक्षी आदी करून ज्या योनी आहेत त्याचं अवलोकन करत असताना याच विज्ञानाच्या विचारामध्ये जगत असताना आणि अध्यात्माच्या श्रद्धेविषयी एकरूप असणारे जे महापुरुष आहेत ते म्हणतात अगोदर ज्ञान आहे आणि नंतर काय आहे? विज्ञान आहे। भगवंतानी गीतेत अर्जुनाला तेच सांगितलंय, ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसी शुभात्। ज्ञानापासून ध्यान, ध्यानापासून ज्ञान, अशा त्रिपुटी कितीतरी आहे। मग जिथं ज्ञान ध्यान, ज्ञान एक तर जीवाच्या ठिकाणी आहे तर स्वयं निर्मित ज्ञान वेगळं आणि प्रत्यक्ष प्रचितीनं आणि सिद्ध अवस्थेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते परिपूर्ण ज्ञान आहे। सामान्य जीवाला जे ज्ञान प्राप्त होतं काही कलेच्या माध्यमातून, काही गुणाच्या माध्यमातून, काही कार्याच्या माध्यमातून, काही एक वेगळ्या
अनुभवाच्या प्रसंगातून जे जे त्याला प्राप्त होतं त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर, त्या गुणाच्या कौशल्याच्या कार्यपद्धतीवर तो जगामध्ये काय होतो? पूज्य होतो. आज कोर्टामध्ये आपण गेल्यानंतर जो पट्टेवाला आहे त्याला जो सन्मान आहे तो सन्मान न्यायाधीशाला नाही, आणि जो न्यायाधीशाला सन्मान आहे तोच पट्टेवाल्याला नाही. तोही एक अधिकारी आहे आणि हेही एक अधिकारी आहे. मग कार्यपद्धती बदलली, ज्ञानाची अवस्था बदलली, योग्यतेचा अधिकार बदलला, आणि बदलल्यानंतर त्याला गुणवत्ता प्राप्त झाली, श्रेष्ठत्व प्राप्त झालं, असं व्यवहाराच्या संशोधनातून सिद्ध होते. पण याच अध्यात्माच्या, उपासनेच्या, श्रद्धेच्या, परंपरेच्या दृष्टीनं महापुरुषांनी, सिद्धांनी, सज्जनांनी, सिद्ध पुरुषांनी सिद्ध केलंय, जे देवत्वालाही अधिकारानं प्राप्त आहेत तेच उपासनेच्या माध्यमातून त्या देवत्वाची उपासना करणारे जे महापुरुष आहे त्यांनाही ते प्राप्त होऊ शकतं. की जो जीव आहे तो काय होऊ शकतो? देव होऊ शकतो. मग जीवन देव जो आहे, जीव आणि शिव, हे दोनच अवस्था जगताच्या माध्यमातून आणि नित्य अनुभवाला येणाऱ्या अवस्था आहेत. पण जो सामान्य जो जीव आहे तोच सामान्य जीव शिवदशेला प्राप्त होतो. म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणे कैची किंवा कोठ जीव निराळा, कोठ जीव निराळा, कोठ जीव निराळा. म्हणे कैसी किंवा कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. म्हणे कैची किंवा, म्हणे कैची किंवा कोठ जीव निराळा, कोठ जीव निराळा, कोठ जीव निराळा. म्हणे कैची की व कोठे जीव निराळा. महाराज स्वतःचा सिद्ध अवस्थेला पोचल्यानंतर स्वात्मानुभव या अभंगाच्या प्रमाणातून सांगतात की जीव आणि शिव या दोन ज्या अवस्था आहे त्या जरी वेगवेगळ्या दिसत असल्या पण तुका म्हणे कैची की व कोठे जीव निराळा. की देव आणि ईश्व आणि देव आणि सामान्य जीव दोन्ही स्वरूप एकच आहे. तोच जगद्गुरु तुकाराम महाराजांचा दाखला अगोदर माऊली ज्ञानेश्वर महाराज देतात. काय देतात? मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. की प्रत्येक असा असणारा जीव जो आहे तो प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे. मग त्याच भगवंताच्या वाक्याची, अमृत वचनाची प्रचिती या भारत देशातल्या ऋषी मुनी, सिद्ध महापुरुष, संत सज्जनाला आलेली असल्यामुळं ते म्हणतात की सगळ्यांमध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. कशामुळं? की त्यांना ईश्वरी तत्वाचा अनुभव आला. की जसं वैज्ञानिकांनी सिद्ध केलंय अनोरणियान महतो मह्यान. जसं अणुपासूनचा परमाणूमध्ये जी शक्ती नित्य विराजमान आहे त्याच शक्तीचा प्रत्यय अनुभव साधनेच्या, उपासनेच्या माध्यमातून आल्यानंतर आमच्या आध्यात्मिक मार्गातले महापुरुष संत महात्मे बोलतात की आम्हाला जसं संत श्रेष्ठ तुलसीदास महाराज बोलतात, त्यांच्याही अगोदर माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. त्यांच्याही नंतर सिया राममय सब जग जाणी संत तुलसीदास बोलतात. आणि पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, नाटाच्या अभंगातून बोलतात, विठ्ठल विस्तार लाजणे, विठ्ठल विस्तार लाजणे, सप्तही पाताळे
व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. की जा भगवान परमात्मा जो आहे तो या विश्वामध्ये कसा झालेला आहे, स्थिरावलेला आहे. आपण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या गात्याचं पारायण करत असताना ते अभंग कसे आहेत, त्याचा जो भाव आहे, वेदांताची जी प्रक्रिया आहे, पुराणाचं जे सार आहे, त्या अभंगाच्या पंक्तीमध्ये, ओवीमध्ये, शब्दामध्ये, अभंगामध्ये व्यापकत्व रूपानं सिद्ध झालेलं आहे. म्हणून या भारतीय परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये जे महापुरुष ज्यांनी ईश्वरी तत्वाची उपासना केली आणि साधना केली, त्या महापुरुषांना आलेला अनुभव त्यांनी शब्द रूपानं, काव्य रूपानं, अभंग रूपानं, ओवी रूपानं अगदी सहजतेनं सिद्ध केलाय. अनुभव कोणाचाही कामाला येत नाही. अनुभव जो आहे, अनुभवाला फार महत्व आहे. या विश्वामध्ये कोणताही व्यवहार घ्या, समाजकारण घ्या, सामाजिक जीवन घ्या, आध्यात्मिक जीवन घ्या, कला कौशल्यानं विविध प्रकाराच्या माध्यमातून सिद्ध केलेली कोणतीही कला असू द्या, मग त्या कलेची जरी साधना, त्या कलेचं जरी ज्ञान अवगत असलं तरी पण त्याला काय पाहिजे, रियाज पाहिजे. गायनाला काय पाहिजे, रियाज पाहिजे. गळा आवाज केव्हा सुंदर होतो, गोडावली वाचा ओव्या गाता गीत. की जुन्या काळी शेतीमध्ये 40 वर्षाचा काळ अनुभवा, ज्या वेळेला कुठली यांत्रिक सुविधा नाही, विद्युत आणि मोटारी साधनाचा असा असणारा काहीच प्रसंग नाही, की ज्या सुंदर अशा असणाऱ्या बाग बगीच्यानं बहरलेलं शेत आणि त्या शेताला पाणी देण्याकरता मोटेच्या माध्यमातून काय असायचं, बैल जोडी आणि त्याला हाकणारा शेतकरी, आणि ती मोटेच्या माध्यमातून पाणी कसं ओढल्या जायचं. आणि ओढल्या उपस करीत असताना मग तो जो असणारा शेतकरी आहे, शेतकरी त्या बैला करता जे गाणं म्हणतोय, कशा करता म्हणतोय, की त्या गाण्याच्या त्या आणि आवाजामध्ये आणि त्या बैलांच्या कानाला त्यांना इतकी गोडी निर्माण व्हावी की आपलं जे गीत आहे त्यांच्याकरता तो गाऊन ते सिद्ध करतोय. मग त्या गाण्याच्या आणि छंदाच्या अनुभवातून त्या पशुवत असणारे जे प्राणी त्यांच्यावर काय होतो, प्रभाव त्या गाण्याचा होऊन ते मुक्त होतात. किती मागे जातात आणि किती पुढे येतात. किती दिवसभर जरी मोठ चालली तर पूर्वीचे असे काही ते थारोळे होते की त्याच्यामध्ये एका मोठीमध्ये पाणी 5 हांडे पाणी बसायचं एका मोठीत. आणि तीच मोठ भरून आल्यानंतर असं झुळू नित्तळ चक्क पाणी. आता बिस्लरीतलं सुद्धा पाणी इतकं चक्क नाही, स्वच्छ नाही. पूर्वी विहिरीतलं पाणी एवढं स्वच्छ होतं का, प्रदूषण युक्त काळ होता. त्या काळी प्रदूषणच नव्हतं. कोणताही कीटक, कोणती अशी असणारी भूमीवर अशुद्धी नव्हती. मग तो काळाचा एक प्रभाव होता. पण त्याही वेळेला त्या मोठ हाकणाऱ्या शेतकऱ्यानं जे गाणं गायलंय, मग त्याचा जो आवाज, तो नित्य गाणं गाऊन गाऊन गळा कसा झाला, गोड झाला, कंठ गोड झाला. आणि मधुर स्वर कानावर आल्यानंतर त्या प्राण्यांवर तर प्रभाव पडतच होता, पण वाटेनं चालणारा वाट सरू त्या मळ्याच्या ओढीनं, जिथं कुठं मोठ चालू आहे, जिथं कुठं पाणी मिळेल प्यायला, अशा ओढीनं त्याचे पाय काय व्हायचे, सहज तिकडं धाव घ्यायचे. मग हा कशाचा परिणाम आहे, तोही गीत गातोय, काय गातोय काय नाही गातोय, काय त्या काव्यामध्ये ओवीमध्ये भाव आहे त्याला माहीत आहे. पण साधना त्याची त्या गाण्यावर नित्य झाल्यामुळं त्याच्या आवाजाला कशी आली, गोडी आली. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमची जी वाचा आहे ती भगवंताच्या नामामुळं अखंड रंगल्यामुळं आम्हाला बाकी कोणता दुसरा रंग आमच्या शरीराला
लागत नाही. रंगी रंगे रे श्रीरंगी, 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 काय फुलला सी पतंगे, रंगी रंगे रे श्रीरंगी, रंगी रंग रे काय फुलला सी पतंगे, रंगी रंगे रे श्रीरंगी, रंगी रंगे रे श्रीरंगी. ओ रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुललासी पतंगे. श्रीरंग नाम रंगनाथ भगवान परमात्म्याच्या नामामध्ये आमच्या वाचेला जो रंग चढलाय. रंगनाथ भगवान त्यांची प्रतिमा आहे, पण आपल्या भारत देशामध्ये श्रीरंगम नावाचं सुंदर प्रकारे मोठं शहर आहे. त्या श्रीरंगमला जर गेलं तिथं वैष्णव परंपरा आहे. तिथं भगवान रंगनाथजींची जी मूर्ती आहे, ते मंदिर जे आहे काही अप्रतिम मंदिर आहे. सुंदरता जी आहे ती तिचं वर्णन वाखाणण्याजोगं नाही. तर का रंगनाम श्रीरंग परमात्मा, त्याच्या रंगामध्ये त्याच्या उपासनेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही रंगून गेल्यामुळं मग आम्ही का रंगलो की भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी आमच्या चित्ताच्या ठिकाणी स्थिर झाली. मग स्थिर होण्याकरता अगोदर आम्हाला काय निर्माण झाली? आवड निर्माण झाली. मग आवड निर्माण होण्याकरता आवड एकदम कोणत्याही पदार्थाची, वस्तूची, नामाची, रूपाची, श्रवणाची एकदम होत नाही. आवड हे काय आहे? व्यसन आहे. व्यसन. व्यसनानं मनुष्य कसा होतो? बांधल्या जातो. जसं त्या व्यसनाचा प्रभाव आहे. तुम्ही जो रस सेवन कराल त्या रसाची पुन्हा काय व्हावी वाटते? प्राप्ती व्हावी वाटते. सहज तो रस मिळावा वाटतो. पण बाकीचे जगात अनेक रस आहेत. अनेक जरी रस असले तरी पण संत महापुरुषांनी सिद्ध केलंय. तसं संत कबीर महाराज म्हणतात, प्याला पियो हरिनाम का, आखिया कियो लाल, भजन करो भगवान का, झक मारेगा काल. तुम्हाला प्याला जर प्यायचा असेल, नाटकातला प्याला नाही, जो त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा प्याला. मग नाम जे आहे, जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जो प्याला आहे, जो ब्रह्मरस आहे, तो ब्रह्मरसाचा काढा मी स्वतःही असा असणारा सेवन केला आणि मला सेवन करून जी तृप्ती अनुभव आला तो मी जगाला देण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मरस घेई काढा तेने पिळा वारेल, ब्रह्म आणि कवाची नसीवी. ब्रह्मरस गोडी दयासी पावली, वासना निमाली समोल जाची सेवित्वारस. वाटितो अनिका घ्यारे होऊ नका, भरी रसो हमप्सु कौंतेय. की जसं रस जो आहे, मग रस नाम भगवान परमात्म्याच्या नामाचा जो रस, मग बाकीचे विरस आहेत. मग आता आपण कोणते जरी विषय घेतले, त्या विषयाची तृप्ती करण्याकरता रूप विषय घेतला की रूप डोळ्याला सुंदर कुठपर्यंत दिसलं? की जोपर्यंत दृष्टीमध्ये तेज आहे तोपर्यंत त्याला ते कसं दिसतंय? सुंदर दिसतंय. मग रूप रस गंध हे पंचविषय जरी असले, पंचविषयाच्या स्वरूपाचं आकलन केलं, अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातून काय मिळत नाही? समाधान मिळत नाही, तृप्ती मिळत नाही, तृप्ती होत नाही. पण या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये जी तृप्ती होते, नवे नवे नाम जे आहे अमृत स्वरूपच आहे.
नाम घेता मन जिवे अमृतची स्रवे जिवे अमृतची स्रवे होता ती बजावे होता ती बजावे ऐसे शकून लावाचे मन रंगले तुझ्या चरणी स्थिरावले ऐसे सगुण लाभाचे मन रंगले हो सुंदर प्रमाण आहे. नाम घेता मन निवे जिवे अमृतची स्रवे होता ती बरवे शकून लाभाचे. की ज्या नामाच्या उपासनेमध्ये स्थिर असताना नामाची जी गोडी आहे जसा त्या वाचेला सिद्ध झाल्यानंतर संत वाङ्मयाच्या साधनेच्या माध्यमातून ती प्रचिती आत्मबोध सहजतेनं प्राप्त होतो. मग होत असताना नाम जे आहे नामात जी शक्ती आहे ती शक्ती विश्वात नाही. का नाही? विश्व तर भगवंतानीच निर्माण केलंय. आणि भगवंतानी विश्व दोन्ही वेगळे म्हणता येणार नाही. पण वेगळे जरी म्हणता येत नसले तरी पण या विश्वात जी शक्ती आहे तीच शक्ती नामामध्ये सामावलेली आहे. आणि त्या विश्वाच्या नामाच्या शक्तीच्याही 1000 पट करोड अब्जावधी पट त्या नामाची उंची किरवडी आहे. आकाशाईपेक्षा उंच आहे आणि पाताळाईपेक्षा खोल आहे. नाम आहे गगनाहून वाढ नाम आहे गगनाहून वाढ नाम आहे गगनाहून वाढ ज्ञानदेवा पुसे निवृत्तीसी चाड गगनाहून वाढ नाम गगनाहून वाढ नाम नामाची उंची खोली ज्या महापुरुषांना भावल्यानंतर हरिपाठामध्ये विश्ववंद्य माऊली ज्ञानेश्वर महाराज अगदी सहजतेनं बोलतात. काय? गगनाहून वाढ नाम आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहून वाढ नाम आहे. वाढ नाम व्याप्ती त्याला मर्यादाच नाही. मग जे नाम व्यापक आहे अनंत आहे त्याच नामाची अनुभूती त्याच नामाच्या उपासनेचा प्रत्यय अनुभव ज्या महापुरुषांना सिद्धांना संतांना अवलिया सत्पुरुषांना आला ते म्हणतात या जगतामध्ये भगवान परमात्म्याचं नामच एक श्रेष्ठ आहे. बाकीचं जे आहे ते सर्व मिथ्या आहे आणि नाशवंत आहे. नामात जी शक्ती आहे ती विश्वामध्ये कशातच नाही. याचा प्रत्यक्ष प्रत्यय अनुभव या महापुरुषांना आल्यामुळं जसं अगोदरचा असणारा महामंत्र जो आहे हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे की असा असणारा या कलियुगामध्ये तारून नेणारा नवे चारी युगामध्ये तारून नेणारा हा महामंत्र आहे. कलौ नास्तेव 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 गतिरन्यता हरेर नामैव 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 मजीवनम. की या कली घोर असा असणारा कलिकाळ या कलीच्या काळामध्ये आणि त्या कलीच्या अशा असणाऱ्या दुष्ट शक्तीवर विजय मिळवण्याकरता नाम हेच काय आहे? खड्ग आहे, शस्त्र आहे. मग नामाचं जे असं असणारं शस्त्र ज्याच्याजवळ आहे मग त्याच्या पुढं बाकीचे असं असणारं कलिकाळाची शक्ती. सहस्रनामाचे हतियार
नाटाचा अभंग आहे. आले हरीचे विनट वीर विठ्ठलाचे सुबट. अशा प्रकारे भगवान परमात्म्याच्या नामाची महती अनुभव प्रत्यक्ष प्रचिती ज्या महापुरुषांना आला ते आणि सहजतेनं व्यक्त करतात. मग करत असताना इथं भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी ज्याला आहे तोच विश्वामध्ये काय होतो, परमपावन होतो, श्रेष्ठ होतो, जगमान्य होतो. माता समाजामध्ये व्यवस्था आहे, लोकमान्य, समाजमान्य, देवमान्य, ऋषीमान्य, कितीतरी मान्यतेचे प्रकार आहेत. पण अगोदर या तीन मान्यता प्राप्त व्हायला पाहिजे. अगोदर गुरु मान्य व्हायला पाहिजे, सद्गुरु मान्य व्हायला पाहिजे, नंतर आणि गुरु महापुरुषांना आचार्यांना मान्य झाल्यानंतर जसं पिकलेलं फळ कोणताही पक्षी त्याच्यावर काय करतो, झडप घालतो. आणि परिपक्व जे फळ नाही आणि कच्चं आहे आपल्या भाषेत, त्या फळाला कोणी जवळ स्पर्श करत नाही. पण जे परिपूर्ण झालेलं जे फळ आहे, तसं सद्गुरूंच्या सहवासातून, सद्गुरूंच्या बोधातून ज्यांना ती प्राप्त झालंय, मग जे सद्गुरूला प्राप्त आणि अनुभवातून सद्गुरूंच्या आज्ञेनं जे प्राप्त झालेलं आहे तेच भगवंताला काय होतं, मान्य होतं. मग देव मान्य असल्यानंतर संत मान्य होता येतं. असं जरी व्यवहाराच्या रूढीनं दिसत असलं, पण आमच्या या संत मालिकेतल्या परंपरेतल्या महापुरुषांच्या साधनेच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत महापुरुष बोलतात की देवा तुला जरी मान्य असेल, पण आमच्या संतांना जर मान्य नसेल तर आम्ही त्याला काय म्हणणार नाही, संत म्हणणार नाही. हा, करी स्थिती देवा करी माझे सुखे, करी माझे सुखे, करी देवा करी माझे परिराजास मुखे नमः संत, परिमितास मुखे नमः संत, परिमितास मुखे नमः संत, परिमितास मुखे नमः संत. करिसिते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे नमने. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशदंभमाना इच्छ झाले. की ते सांगतात की ज्यांच्या ठिकाणी वृत्ती व्यवहाराच्या ठिकाणी ज्यांची स्थिर आहे आणि भगवत उपासनेमध्ये नामचिंतनामध्ये जे स्थिर नाही, मग ते जगमान्य जरी असले आणि देवमान्य जरी असले तरी पण आम्हाला ते नकोत. का नकोत? की ते संत मान्य पाहिजे. मग त्याकरता संतपद मिळवण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग वाणी जी आहे त्याच्यात वेदांताची काय आहे, प्रक्रिया आहे. असं असणारं प्रत्यक्ष शब्दरूपच, शब्दाचा भाव, वेदाचा गाभा, तत्वज्ञान जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अगदी सहजतेनं सिद्ध केलंय. नाही संतपण मिळतये हाटी, हिंडता कपाटी राणी वनी, नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी, ते तुका म्हणे मिळे जीवाची साठी, नाही तरी गोष्टी सांगू नये. की जसं या विचाराचा प्रसंग अनुभवत असताना महाराज सांगतात, या
साधनेच्या माध्यमातून जे भगवंताच्या साधनेशी नामाशी संतांच्या विचाराशी आचाराशी जे समरस झालेले जे महापुरुष आहेत तेच आम्हाला मान्य आहेत. मासी असणारे मान्य असणारे जे महापुरुष आहेत, मग त्याबद्दल जगामध्ये सगळ्यांना मान्य होण्याकरता काय करावं लागेल? सर्व जीवाला भूत प्राणी मात्राला जो आवडतो तोच आवडे देवाला. की देवाला आवडण्याकरता नुसतं देवाला आवडून उपयोग नाही. देव मंदिरापुरता मर्यादित नाही. आपण देव कसा मानतो? मंदिरापुरता आणि शिखरापुरताच मर्यादित मानतो. देवळात गेले की देवा, ज्या देवाची मूर्ती काय करून आणलेली आहे? मोल करून आणलेली आहे, पण श्रद्धेनं उपासनेनं तिच्यामध्ये देवत्व सिद्ध करून उपासना करत आहोत. पण त्याच देवापुढे आपण मागणी मागताना काय मागतो? की देवा, माझ्यावर तू प्रसन्न होऊन माझा जो काय लाख करोड अब्जावधीचा व्यवहार आहे त्याची मला काय झाली पाहिजे? प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे मनुष्याची बुद्धी जी आहे ती फक्त मर्यादित आहे, पण ईश्वराची प्रचिती जी आहे ती व्यापक आहे. व्यापक प्रचिती, व्यापक अनुभव येण्याकरता या महापुरुषांच्या विचाराची संगती प्राप्त झाल्यानंतर, ती ज्ञान ती विचार बुद्धीमध्ये स्थिर झाल्यानंतर मग तेव्हा कुठं ते अनुभवता येतं. असंही असताना सर्व संत मालिकेतली जे महापुरुष आहेत, श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांपासून व्यासादिकांसारख्या महापुरुषांपासून थेट माऊली ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत जेवढे संत महापुरुष या भारतभूमीमध्ये झालेले आहेत, ते सर्व म्हणतात, तुम्हाला या विश्वामध्ये जीवन जगायचं असेल तर कोणाकरता जगा? देवाकरता जगा. पण जीवाची अशी असणारी अवस्था आहे, सामान्य जीवाची, अज्ञानी जीवाची. जो जीव भगवंतानीच निर्माण केला तोच जीव देवाला काय, आणि अशी असणारी त्याची आणि त्या जीवाची कार्यता सिद्ध झाल्यानंतर तो स्वतः मीपणाचा अहंकार धारण करून काय म्हणतो? हे जे सर्व केलंय ना ते मी केलंय, इथं कोणाचा काही संबंध नाही, अधिकार नाही. हे जे आहे ती माझ्या कार्याची प्रचिती आहे. हे जे माझं कौशल्य गुणाचं आहे, हे जे माझं आहे सर्व मीपणाचा भाव त्या वृत्तीच्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळं प्रत्येक जीव असा असणारा ज्ञानापासून तर थेट अज्ञानापर्यंत आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंत, सिद्धापासून आणि महापुरुषांपर्यंत सर्वांच्या ठिकाणी मीपणाचा भाव आणि निर्माण झाल्यामुळं भगवंताला मीपणा काय होत नाही, चालत नाही. भगवान स्वतः काय म्हणतात? हे विश्व मी केलंय, पण या विश्वामध्ये मी नाही. विश्वामध्ये विश्वाचा माझा काही संबंध नाही. विश्व त्याच्या लीलेनं सहज चाललंय. हा जो प्रत्यय अनुभव ज्या महापुरुषांना आलेला आहे तेच संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारखे महापुरुष सांगतात, जगामध्ये आवड आणि निवड, आणि निवडीला जोड काय आहे? सावड. आवड, निवड आणि सावड ही त्रिपुटी जरी असली पण आवड आहे तर सावड आहे, सवड आहे, आणि सवड आहे तर निवड आहे. आवडीचे प्रकार आहे, सवडीचे प्रकार आहे, आणि पुन्हा निवडीचे सुद्धा प्रकार आहे. मग वेगवेगळे भिन्न भिन्न प्रकार जरी असले तरी पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारखे महापुरुष सांगतात की या विश्वामध्ये त्या भगवंताला आवड आणि भगवंताला मान्य होण्याकरता आणि त्याला त्या जीव आवडावा नवे नवे त्या भगवंताचीच आणि अशा असणाऱ्या वृत्तीमध्ये, चित्तामध्ये त्या भक्ताचं, त्या जीवाचं अखंड स्मरण व्हावं. सर्व विश्व काय करतंय? देवाचं स्मरण करतंय. पण तो जीव काय करतोय? तो देवच काय करतोय? त्या भक्ताचं स्मरण करतोय. सर्व विश्व भगवंताच्या नामाची उपासना करतंय, पण भगवंताच्या नामाची उपासना करणारं विश्व, त्या विश्वाचा मालकच काय करतोय? त्याची जो भक्त उपासना करतो
त्याच भक्ताचं तो काय करतोय, स्मरण करतोय, चिंतन करतोय. मग करत असताना असे जे भक्त आहेत, असे जे महापुरुष आहेत, मग त्यांचे जे लक्षणं आहेत, मग वैष्णवाचे लक्षणं वेगळे आहे, शैवाचे लक्षणं वेगळे आहे. शैव वैष्णव दोन्ही एकच आहे. मग त्यामध्ये प्रामुख्यानं वेदांताचं तत्वज्ञान, वैदिक विचाराचा गाभा आपल्या महाराष्ट्रातील संतांनी, महापुरुषांनी ज्या विचाराच्या ठिकाणी स्थिर केलेला आहे, ती अशी असणारी संत परंपरा. त्या संत परंपरेतले महापुरुष संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगतात. आवडे देवासी तोय का प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिरा, 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 आवडे देवासी तोय का प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, देवासी तोय का प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. हो, आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग कोणता प्रकार? की ज्याच्या मुखामध्ये रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या नामाची अखंड साधना आहे. नाम हेच ज्याचं असं असणारं नित्य सेवन आहे. मग सेवन करत असताना प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. पण एका सार्वभौम सम्राट असे असणाऱ्या राजाच्या दरबारामध्ये एक सिद्ध अवस्थेचे महापुरुष गेले. मग गेल्यानंतर राजाही मोठा सज्जन सात्विक होता आणि सात्विक असल्यामुळं त्यांनी या ऋषी मुनींचं काय केलं, स्वागत केलं, साष्टांग दंडवत घातला. सभा भरलेली होती. भरलेली असताना त्या ऋषींचं पूजन केलं आणि सांगितलं, महाराज आपलं आमच्या नगरीमध्ये स्वागत आहे. आपण अतिथी आहात, यजमान आहात. तुमची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही जी काय अपेक्षा कराल, इच्छा कराल, ती मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे. मी सार्वभौम सम्राट या भूभागाचा स्वामी मालक असल्यामुळं सर्व ऐश्वर्य आपल्या दरबारामध्ये आणि संपन्न आहे. तुमची जी इच्छा असेल ते मी तुम्हाला देण्याकरता आणि तयार आहे. मात्र जी ऋषी मुनी संत सिद्ध उच्च अवस्थेचे जे महापुरुष असतात ते धन आणि मानाला काय देत नाही, महत्त्व देत नाही. धनालाही महत्त्व देत नाही आणि मानालाही महत्त्व देत नाही. मग न देत असल्यामुळं पुन्हा त्या ऋषींनी त्या राजाला सांगितलं की हे राजा, तुझी जर इच्छा असेल तर मला एकच, मी असा असणाऱ्या तुझ्याकडे 2 गोष्टी मागतो. काय मागतो? की मला 60 वर्षाचा तरुण आणून दे
आणि 10 वर्षाचा म्हातारा आणून दे. आता हे नियतीच्या जगराटीच्या सूत्राच्या दृष्टीने उलटच आहे. 60 वर्षाचा कोण पाहिजे? तरुण पाहिजे. आणि 10 वर्षाचा कोण पाहिजे? म्हातारा पाहिजे. मग हे तर सापडणारच नाही कुठं. सर्व विश्व जरी तुम्ही भ्रमंती केली आणि संशोधन केलं, शोधण्याचा प्रयत्न केला, पण हे शारीरिक नियमानं, व्यावहारिक नियमानं सापडणार नाही आणि सिद्ध होणार नाही. पण त्या राजाला त्या साधू महाराजांनी आज्ञा केली की मला 60 वर्षाचा तरुण दे आणि 10 वर्षाचा म्हातारा दे. मग त्या राजाचा तो राज्यकारभार, राज्य व्यवस्था, मंत्रीगण, प्रधानजी सर्व काही चतुर बिरबलासारखे काय होते? चतुर बुद्धिमान होते. त्यांनी सांगितलं महाराज यांनी 2 तर मागण्या मागितल्या. काय मागितल्या? की 60 वर्षाचा मला तरुण पाहिजे, 10 वर्षाचा म्हातारा पाहिजे. मग आता त्यांनी सांगितलं पूर्वीचा काळ आपल्या प्रदेशातून देशातून शोधून आणा. त्याच्याकरता शेकडोनी सैन्य प्रधानासह 4ही दिशेला ती सर्व सैनिक पाठवले. मग आता पाठवल्यानंतर गावोगाव जाऊ लागले, गावाचं नगरीचं आणि निरीक्षण करू लागले, बघू लागले व्यवहार, कार्यबुद्धी, योग्यता, जीवन, राहणीमान, उंची सर्व काही भिन्न भिन्न पद्धतीचं त्यांना दिसल्यानंतर प्रत्येक प्रसंगाचं ते अवलोकन करू लागले. मग करत असताना एक असं खेडेगावामध्ये सुंदर असं ते डोंगराच्या कडेला वसलेलं गाव, खाल्ल्या पठार भागाला, आणि त्या गावामध्ये मोठं सुंदर वातावरण, घरही सुंदर आहे, मंदिरही सुंदर आहे, व्यवस्था सामाजिक सर्व संपन्न आहे आणि खाऊन पिऊन अगदी आपल्या भाषेत सुखी समाधानी आहे. पण तिथली जी प्रजा जी आहे आणि समाज जो आहे तो अज्ञानानं गुरफटलेला आहे आणि विषयाच्या प्रसंगामध्ये रंगलेला आहे. मग रंगलेला असल्यामुळे एक भलं मोठं वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली चैत्र महिन्यातलं कडक ऊन आणि दुपारी 12-1ची वेळ झालेली होती. ते राजाचे सैनिक आणि शोधण्याकरता निघालेले होते. मग निघालेले असताना वडाच्या झाडाखाली भले 5-50 म्हातारे एका बाजूला पत्ते खेळत होते, दुसऱ्या बाजूला 10-5 म्हातारे. पूर्वीच्या काळी बाल मुलांचा खेळ होता कोणता? गोट्याचा खेळ. गोट्या गलीमध्ये गोटी नेम धरून आणि हाणायची आणि गलीत गोटी गेली की खेळ जिंकला म्हणून जाहीर व्हायचं. पण राजा आणि त्याचे सैनिक प्रधानजी आणि त्या नगरातून त्या गावातून चाललेला असताना भलं मोठं वडाचं झाड, दुपारची विश्रांतीची वेळ, उन्हाची दाहकता, आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं की 2 प्रसंग आपल्या डोळ्यापुढे दिसत आहे. हे बाकीचे जे आहेत ते खेळू नये तो खेळ खेळतायत आणि दुसरे जे आहेत लहान बालकांनी जो खेळ खेळावा आणि ज्याच्यात समाधान मानावं, धन्यता मानावी, त्यांचीच दुसरे असे असणारे आणि भाऊ आपल्या भाषेत ते काय करतायत? गोट्या खेळतायत. मग आता प्रधानजी हुशार होते. प्रधानजीनं सांगितलं हे सगळे अगोदर जे बसलेले आहेत ना 5-50 त्यांना पहिल्या बेड्या ठोका म्हणे. त्यांना लगेच बेडी घाला आणि राजाच्या दरबारात तुम्हाला चला असं दंड धरून त्याला आपल्या आणि या सैन्याच्या बरोबर घ्या आणि गलीवर जे खेळत होते त्यांनाही बेड्या घाला. मग असं म्हटल्यानंतर ते सर्व आरोपी म्हणून राज दरबारामध्ये त्यानं चालवलं. मग चालवल्यानंतर पुन्हा त्यांनी सांगितलं एक काम झालंय पण दुसरं काम राहिलंय. मग दुसरं काम राहिलं म्हटल्यानंतर पुन्हा निघाले 10-12 कोस, 5-25 किलोमीटर, 50 किलोमीटर गेले. तिथं एक डोंगराची टेकडी, त्या डोंगराच्या टेकडीवर भगवान शंकराचं सुंदर असणारं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये भगवान शंकराची शिवकथा संध्याकाळी 5 वाजेच्या वेळेला चालू होती.
आणि ती कथा ऐकण्याकरता हजारो महिला स्त्री पुरुष बसलेले होते आणि जो वक्ता सांगणारा होता तो 10 वर्षाचा बालक ती कथा सांगत होता आणि हजारोनी लोक तल्लीन होऊन श्रद्धेनं ती ऐकत होते. मग राजानं सांगितलं, आपल्या त्या प्रधानजीनं सांगितले दुसरंही गिराईक सापडलं. मग सापडलं म्हटल्यानंतर प्रधानजी त्या कथाकाराजवळ गेले आणि गेल्यानंतर त्यांना वंदन केलं, नमस्कार केला आणि श्रोत्यांची माफी मागितली. सांगितलं की तुमची कथा आजपर्यंत झाली या वेळेमध्ये, उद्या याच वेळेला थोडी विस्तारित होईल, पण तुमचे कथाकार जे आहेत त्यांना आम्हाला राज दरबारी नेऊन त्यांचा काय करायचा आहे, सन्मान करायचा आहे. अगोदरच्याला भाषा कोणती वापरली, यांना बेड्या घाला आणि आपल्याबरोबर घ्या. आणि यांना भाषा कोणती वापरली की यांना राज दरबारात नेऊन सन्मान करायचा आहे. ती दोन्ही घेऊन गेल्यानंतर राजा प्रतीक्षा करीत बसलेला होता. ऋषी महाराज तेही बसलेले होते आसनावर. सकाळच्या वेळेला मागणी मागितली आणि सूर्यास्ताला जाण्याच्या 1 तास अगोदर मागणी राजानं पूर्ण केली. मग त्यांनी सांगितलं, मागणी तुम्ही कशी काय पूर्ण केली, हे तर जगाच्या विपरीत दिसतंय. 60 वर्षाचा काय पाहिजे होता, मला तरुण पाहिजे होता आणि 10 वर्षाचा म्हातारा पाहिजे होता. पण तुम्ही 60 वर्षाचे 5-50 म्हातारे आणले आणि त्यांना या राज दरबारात उभं केलंय. म्हणे हे कोण आहेत, म्हणे हे 10 वर्षाचे तरुण आहेत. राजा हसायला लागला, ऋषी हसायला लागले, प्रजाही हसायला लागली. त्यांनी सांगितलं, यांना कळायला पाहिजे की आपलं जीवन 3ऱ्या आश्रमात पदार्पण झालंय. वानप्रस्थ आश्रमाच्या अवस्थेमध्ये आपण जीवन जगत आहोत. जगत असताना आपण काय करायला पाहिजे, नामचिंतन, भगवंताच्या नामाची उपासना करायला पाहिजे. ते न करता आपण नको त्या खेळात रमलेलो आहोत. मग नको त्या खेळात रमलेलो आहोत म्हटल्यानंतर मग हे अशा पद्धतीचे आहे. आणि दुसरे जे आणले की जे ते 10 वर्षाचे म्हातारे आहेत. आता 10 वर्षाचं वय म्हणजे अजान आहे, पण अगोदर पूर्वजन्माची पुण्याई, सात्विक विचाराचा सद्भाव, संस्काराची बैठक आणि आत्मबोधाची प्रचिती असल्यामुळं ते 10 वर्षाचा असा असणारा जो बालक आहे तो 60 वर्षाचा कोण झाला, ज्ञानदृष्टीनं म्हातारा झाला आणि अज्ञान दृष्टीनं हे तरुण झाले. मग अशी असणारी हे 2 ज्या मागण्या त्या राजाने पूर्ण केल्यानंतर ऋषींनी सांगितलं की यांच्या विचारामध्ये आवड वेगवेगळी असल्यामुळे यांच्या ठिकाणी भाव वेगवेगळा निर्माण झाला. मग हा जशी व्यवहाराची सिद्धता करण्याकरता तसे आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की त्या भगवान परमात्म्याच्या नामाची ज्यांना आवड आहे, असे जे वैष्णव आहेत, असे जे महापुरुष आहेत, मग त्या महापुरुषांचं दर्शन झाल्यानंतर भगवंताला सुद्धा ती आवडतात आणि मग जगाला सुद्धा काय होणार आहे, ते पूज्य होणार आहेत. त्याला सर्व जनता जनार्दन काय करतात, नमस्कार करतात. मग करत असताना म्हणून आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग त्यांच्या मुखामध्ये अखंड नामाचा उच्चार असल्यामुळं त्यांचं जे वैभव आहे, कोणतं वैभव आहे, शरीरावर जी असे असणारे अलंकार धारण केलेले आहेत, कपाळावर जी आणि ऊर्ध्वपुंड भाळ अशा प्रकारे गंध लावलेले आहे, मग त्यांच्या वैष्णवांचा जो महिमा तो दुसऱ्याकडे सांगतो. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी तुळशी माळ गळा
तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. की महाराज सांगतात ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, गोपी चंदनाचा टिळा आहे आणि हृदयामध्ये कळवळा वैष्णवांचा आहे, भूत प्राणी मात्राविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, मग तेच दयारूपी धन त्याच्याजवळ असल्यामुळं जगात तो कसा आहे, श्रेष्ठ आहे. भूतांची दया भांडवल संता, आपुली ममता नाही दी. माऊली बोलतात, दया तेत धर्मो धर्मतेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. दया तिचे नाव, भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. दया हे शुराचं भूषण आहे, वाघ आहे, पण काय करत नाही, शिकार करत नाही. वाघ शिकार कधी करीत नाही असं ऐकलंय का? आणि जर शिकारच करणार नाही तर तो काय नाही, वाघच नाही. जसं जो धनवान आहे, ज्ञानी आहे आणि अध्यात्म विचारानं संपन्न आहे, वैभवानं संपन्न आहे, पण त्याच्या अंतकरणामध्ये भगवान सांगतात की ज्याच्या ठिकाणी भूतांची दया भांडवल संता, आपुली ममता नाही दी. तसं भगवान सांगतात की जो ज्याच्या ठिकाणी दया हेच ज्याचं धन आहे, ती माझी काय आहे, विभूती आहे. कोणत्या? 10व्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा आणि सांगतात की जेत जे नाही, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. की ज्याच्याजवळ दयारूपीच धन आहे, मग दयारूपी धन ज्याच्याजवळ असल्यामुळं तो जगाला जो असं असणार वाटतो, तो कोणतं, सर्व भूत प्राणी मात्राविषयी जो सद्भाव अंतकरणामध्ये स्थिरावलेला असल्यामुळं. म्हणून महाराज सांगतात, तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. की ज्या महापुरुषांचे लक्षणं पाहिल्यानंतर त्यांना राजा आणि रंक कसा दिसतो, सारखाच दिसतो. ज्ञानी आणि अज्ञानी कसा दिसतो, सारखाच दिसतो. मग या अवस्था, या प्रक्रिया, हे प्रसंग अनुभव सिद्ध करत असताना, अनुभवाला येत असताना ते म्हणतात की सर्व जरी आहे, पण जो भगवान महापुरुषाची अशी असणारी साधना करत असताना, ज्या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये ज्या महापुरुषांनी ज्या भगवंताची उपासना केली, ती उपासना आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कोणती पहिली श्रेष्ठ उपासना असेल तर पंढरीची वारी. पंढरीच्या वारीला सोडून महाराष्ट्रामध्ये दुसरं श्रेष्ठत्व नाही. प्रकार श्रेष्ठत्वाचे अनेक आहेत, पण ज्या महापुरुषांनी साधनेच्या सिद्धतेच्या अनुभवातून सिद्ध करून दाखवलंय, उपासना करायची असेल तर कोणाची करा, त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची करा. आणि करत असताना त्या भगवान परमात्म्याच्या उपासनेच्या साधनेच्या माध्यमातून जे असे असणाऱ्या 2 हाट म्हणजे बाजार आहेत. कोणते? येवल्याचा आणि अंदरसूलचा. ते बाजार नाही, आजही आपल्या गावचा बाजार होता. पण या पंढरीच्या पेठेमध्ये भरणारे जे बाजार आहेत, 2च बाजार आहे. कोणते? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. म्हणून महाराज सांगतात की अशा परमात्म्याची जी वारी अखंड साधना जो महापुरुष वैष्णव आणि जन्मभर अनन्य निष्ठेने करतो, तो कसा श्रेष्ठ आहे. 3ऱ्या कडव्यात, तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी 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 पंढरीची
साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदनिया 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 साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदनिया 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 हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखे महापुरुष सिद्ध अवस्थेला पोचल्यानंतर ते म्हणतात की दोनच साधना करण्याची जीवनामध्ये गरज आहे. केव्हा पंढरीची उपासना, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामाची प्रचिती अनुभव आल्यामुळं ते म्हणतात अनेक साधना, अनेक ध्यान, अनेक तप, अनेक क्रिया, अनेक योगाचे प्रसंग जीवनामध्ये साधनेच्या माध्यमातून साध्य केले. पण त्यातून श्रेष्ठ साधना आम्हाला कोणती प्राप्त झाली? जी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी उपासनेचा मार्ग घालून दिला. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. पुष्कळ प्रमाण आहेत, विषय पुष्कळ आहे, तरी पण महाराज सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. हे नामदेव महाराज बोलतात, पण इथं संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात की काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. मग पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी हे जे साधन आहे की या साधनानं काय होतंय की राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, की त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या साधनेच्या यात्रेच्या माध्यमातून चालत असताना अनंत यज्ञाचं फळ एकाच नामचिंतनाच्या पावलाला सहजतेनं प्राप्त होते. तो बोध, ती प्रचिती आमच्या सद्गुरूच्या कृपेनं, महापुरुषांच्या आशीर्वादानं प्राप्त झालेली असल्यामुळं शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात माझे स्वामी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. कोणते जनार्दन स्वामी महाराज? आपल्या दौलताबादची जनार्दन स्वामी महाराज, देवगिरी किल्ल्याचे सुभेदार. मग त्या जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपेनं मला भगवान परमात्म्याची कृपा प्राप्त झाली. दत्तात्रयाची, भगवान पांडुरंग परमात्म्याची, अनंत रूपामध्ये असणारा परमेश्वर, त्याच भगवान परमात्म्याच्या आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून आलेला प्रत्यक्ष बोध, प्रचिती अनुभव. मग असा जो आल्यानंतर या जगामध्ये तोच पुरुष, तोच मानव, तोच जीव श्रेष्ठ होईल. आणि तो कसा होईल? तर ज्याचा अखंड नित्य नेम आहे भगवान परमात्म्याचं नामचिंतन, ते शेवटच्या कडे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, 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 एका जनार्दनी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. की महाराज सांगतात की ज्याचा या साधनेच्या नेमाप्रमाणे नेम आहे कोणता? आवडे देवासी ऐका तो प्रकार एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. की भगवान परमात्म्यालाही तो पूज्य होतो आणि जो देवाला मान्य झाल्यामुळं विश्वालाही काय होतो? सहज पूज्य होतो. जिथं राजा प्रसन्न झाला मग आता राजा प्रसन्न झाल्यानंतर प्रजा नाराज राहण्याचं कारण नाही. ज्यार्थी राजा प्रसन्न आहे राजा चाले तेथे वैभव सांगाते सिंचन करिता मूळ वृक्ष बोलावे सकळ नको प्रतकाची भरी पडो एक मूळ धरी तुका मने धावा आहे पंढरी विसावा. की जसं भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर ही विश्व जग त्यावर काय करतं? ज्याचा सका हरी विश्व कृपा खरी. की देह आणि ज्याला देवरा केतया मारील कोण. पुष्कळाचे प्रमाण आहेत पण आपली वेळ झालेली आहे. आपला नित्यनेमाचा असं असणारं 8:30 ते 10:30 पण आता 11 वाजायला आले म्हणून झालेली सेवा भगवंताच्या व सद्गुरूंच्या कृपेनं सुंदर अशा प्रकारे कार्यक्रम चालू असलेला आजच प्रथम आरंभ आहे. वैकुंठवासी गुरुबंधू आमचे ज्येष्ठ श्री सुभाष गुरुजी महाराज पाठक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्तानं समस्त गावकरी मंडळी माता भगिनी महापुरुष आणि सर्व गायक वादक मृदंगाचार्य बालगोपाळ सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आणि सर्वांच्या सहकार्यानं संपन्न होणारा प्रतिवर्षाप्रमाणे असणारा कार्यक्रम आहे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या व सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून सेवेला इथं पूर्ण विराम देऊ. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हरी जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.